नमस्कार. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज. प्लीज सबस्क्राईब करा. प्लीज लवकर सबस्क्राईब करा. ज्याने कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि आजचा एपिसोड जर मी शॉर्टमध्ये एक्सप्लेन करू ना तर पूर्ण एपिसोड डेडिकेट टू निवेदिता आहे. बिकॉज ऑफ तिने काय ट्रिक्स अँड ट्रिक वापरून या सगळ्या ट्रॅपमधून भैरवीला बाहेर काढताना ना खरंच खूप बघण्यासारखं आहे. आणि त्यानंतर स्वप्ना जो टर्न्स अँड ट्विस्ट करणार आहे ना तेही खूप मजेशीर आहे. म्हणून बघूया आजच्या एपिसोडमध्ये डिटेलमध्ये काय काय घडले. नमस्कार. आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे भैरवी आणि निवेदिता एकाच गाडीमध्ये असतात तेव्हा ती म्हणायला लागते आता इथून 2 रस्ते आहेत, मला प्रश्न पडला आहे की कोणत्या रस्त्याने जावं. तेव्हा ती म्हणते मला असं वाटते ताई आपण या रस्त्याने जाऊया. तेव्हा ते म्हणतात नाही मला असं वाटते हा रस्ता आहे ना तो सुकटनकर फूडकडे जाणार आहे. तेव्हा भैरवी म्हणते मग डाऊट येऊ नये म्हणून ते याच रस्त्याला गेले नसतील का. तेव्हा ती म्हणते नाही मला नाही वाटत ते या रस्त्याला गेले असतील, ते वेगळ्या रस्त्याने जाऊ शकतात म्हणून ते पकडले जाऊ नये. तेव्हा ती म्हणते तुम्हाला जे गट फिलिंग असेल आपण त्याच्या हिशोबाने जाऊ कारण की तुम्हाला याचा जास्त अनुभव आहे. त्या दोघी लगेच दुसऱ्या रस्त्याने निघायला लागतात. दुसरीकडे मामा अक्षरशः चिडलेले असतात. तेव्हा ते म्हणतात हा अनिश अजून कसा येत नाही, तिकडे भैरवीला माझी गरज आहे, आता तर मला याला ओरडायची गरज आहे. हा मुलगा कधीच वेळेवरती नसतो. तेवढ्यात ते अनिशला कॉल करतात पण अनिश काही फोन उचलत नसतो. तो मस्तपैकी इकडे स्वप्नाबरोबर डान्स करण्यात दारू पिण्यामध्ये अक्षरशः म्हणजे विचित्रच त्याचं सगळं चाललेलं असतं. तेवढ्यात इकडे मामा म्हणायला लागतात मुलांनो मला अजून काही थांबता येणार नाही, मला तुमच्या माऊची मदत करायला जायलाच लागेल. तेव्हा ते म्हणतात तुम्ही नका काळजी करू, आम्ही दार उघडणार नाही आणि आम्ही मस्ती सुद्धा करणार नाही, शाना मुलांसारखं वागू. तेव्हा ते म्हणतात चांगलं आहे मुलं, पण अनोळखी लोकांसाठी दार उघडू नका. मी जोपर्यंत येत नाही किंवा घरचं कोणी येत नाही तोपर्यंत दार बंद करा. मामा लगेच घराच्या बाहेर निघतात. तेवढ्यात इकडे मुलं दार बंद करतात आणि मुलांनाही थोडी काळजी वाटत असते. दुसरीकडे निवेदिता एका जागेवरती थांबते आणि म्हणायला लागते भैरवी इथे काही टेम्पो दिसत आहे, आपण बघूया याच्यामध्ये तुझा टेम्पो आहे का. तेव्हा भैरवी म्हणते हो मी सुद्धा येते. तेव्हा ते म्हणतात नको भैरवी तू इथेच थांब, खरं म्हटलं तर तुझी खूप दगदग सुद्धा झाली आहे आणि मेन गोष्ट म्हणजे ते टेम्पोवाले जर इथे असतील तर ते तुला ओळखतील आणि त्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. तेव्हा भैरवी म्हणते काहीच हरकत नाही, तुम्ही माझा नंबर घेतला आहे ना, मग काही असेल तर मला कळवा. तेव्हा ते म्हणतात हो तू इथेच बसून राहा, मी सगळं बघून येते. त्या लगेच त्या टेम्पोच्या जवळ जातात, एक एक करून त्या सगळ्या टेम्पोकडे बघतात आणि तेवढ्यात त्यांचं लक्ष जातं त्या शेवटच्या टेम्पोकडे आणि त्यांचा संशय थोडा वाढलेला असतो की काहीतरी नक्कीच गडबड आहे. दुसरीकडे भैरवी इकडे कारच्या बाहेर येते आणि एका वेगळ्या कारच्या मागे ती लपून सगळं काही बघत असते. तेवढ्यात इकडे निवेदिता टेम्पोचं बारकाईने लक्ष करते. तेवढ्यात ते माणसं येतात आणि विचारतात काय करताय तुम्ही, असं टेम्पोला का बघताय. तेव्हा ती म्हणते मला टेम्पोची गरज होती त्यामुळे बघत आहे, हा टेम्पो माझ्यासाठी पुरेसा आहे. तेव्हा ते म्हणतात नाही मॅडम आतमध्ये सामान आहे, तुम्ही दुसरा टेम्पो बघू शकता. तेव्हा ती म्हणते असं कसं, मला खरंच खूप छोटंसं काम आहे म्हणून प्लीज इथेच तर आहे मी, मग प्लीज चला ना माझ्या बरोबर. तेव्हा ते म्हणतात सांगितलं ना आम्हाला काही जमणार नाही आहे, आम्हाला वाटत नाही की यामध्ये काही होऊ शकतं. तेव्हा ती म्हणायला लागते ठीक आहे काही हरकत नाही. पण तिला संशय आलेला असतो, ही माणसं जर मला इकडून हकलत आहेत म्हणजे काहीतरी नक्कीच गडबड आहे, मला शोधणं गरजेचं आहे. तेवढ्यात तिचं लक्ष त्या गणपती बाप्पाकडे जातं आणि त्यात ठेवलेल्या मोदकाकडे जातं. तेवढ्यात ती माणसं म्हणतात काय चाललंय ताई, तुम्हाला सांगितलं ना टेम्पो खाली नाही आहे, तुम्ही दुसरा टेम्पो बघा ना, इथेच काय तुम्ही फिरक्या घाताय. तेव्हा ती म्हणते अहो मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, माझ्याकडे एक मोठं कपाट आहे आणि ते खरंच खूप जुनं आहे, मला ते भंगारामध्ये विकायचं आहे कारण की मी जिथे राहते ना त्या लोकांना ते कपाट आहे ते नाही पाहिजे आणि मला जायचंय बाहेर. तुम्ही काम करा ते कपाट विका आणि त्याचे जे 30-40 हजार रुपये येतील ना ते तुम्ही घेऊ शकता. हे ऐकताच त्या माणसाला जाग येते आणि तो म्हणायला लागतो पैसे आम्हीच घेऊन टाकू. तेव्हा ती म्हणते हो खरं म्हटलं तर सीन कसा आहे माहिती का, आम्ही आता दुबईला शिफ्ट झालो आहोत आणि मला तिकडे जाण्यासाठी माझी ही भाडोत्री आले आहेत ना ते म्हणतात की त्यांना ते कपाट नाही पाहिजे म्हणून ते म्हणतात ते कपाट त्यांनाच घेऊन टाका आणि कुठेतरी विकून टाका. त्याचमुळे तर माझा गोंधळ झाला आहे. मग तुम्ही एक काम करा ना, ते कपाट घ्या भंगारामध्ये विका, काय करायचं ते करा कारण की माझी फ्लाईट आहे तर मी वेळ वाया घालू शकत नाही. तेव्हा ते म्हणतात हे तर खरंच खूप छान आहे, आम्ही तुमची मदत करू शकतो. तेव्हा ते म्हणतात हे तर आज आमच्यासाठी लकी दिवस आहे. तेव्हा
निवेदिता विचारते कसला लकी दिवस, नेमकं तुम्हाला बोलायचं काय आहे? तेव्हा ते म्हणतात काय नाही. तेवढ्यात ती दुसरी माणसं जवळ जातात आणि म्हणतात मला वाटते बॉस याच्यामध्ये काहीतरी रिस्क आहे. तेव्हा ती म्हणते जर तुम्हाला जमत नसेल तर काही हरकत नाही, मी दुसरी लोक आहेत त्यांच्याकडून विचारू शकतो. तेव्हा ते म्हणतात नाही 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 नाही, आम्हाला सगळं पटलेलं आहे. इकडे भैरवी सगळीकडे बारीक लक्ष ठेवून असतोय की काही घडतंय का नाही. तेव्हा ती म्हणते थांबा जरा, मी माझ्या मिस्टरांना एकदा कॉल करते आणि सगळे अपडेट घेते. तेवढ्यात ती भैरवीला कॉल करते आणि म्हणायला लागते भैरवी मला असं वाटते हा तुझ्याच मोदकांचा टेम्पो आहे आणि मी जसं सांगते ना आता तसं कर. मी यांना एक ॲड्रेस देते, तुलाही तोच ॲड्रेस देते. तुझ्याबरोबर ज्या 2 बायका आल्या होत्या ना त्यांनाही तू त्या ॲड्रेसवरती बोलव आणि तिथे त्यांना सांग की पोलीस जगताप आहेत ना त्यांनाही तिथे बोलव. म्हणजे कसं आपल्याला या चोरांना रंगेहात पकडता येईल आणि सगळ्या गोष्टी शोधता येतील. तेव्हा ती म्हणते पण एवढं सगळं करण्यापेक्षा आपण डायरेक्टली इथे त्यांना पकडलं आणि पोलिसांकडे नेलं तर चालणार नाही का? तेव्हा ते म्हणतात नाही नाही, इथे थोडी रिस्क आहे आणि आपल्याला मुद्देमाल सुद्धा हवा आहे ना, म्हणून भैरवी मी जसं सांगते ना तसंच कर. तेव्हा ती म्हणते काही हरकत नाही, मी लगेच सगळ्यांना कळवते. इकडे ती त्यांच्याशी डील करत असते. तेवढ्यात भैरवी इकडे मीनाला कॉल करते आणि म्हणायला लागते आई तू ना एक काम कर, मी ॲड्रेस पाठवते तिथे पोच आणि त्यानंतर मला सुद्धा भेट आणि पोलिसांना सुद्धा फोन कर. दुसरीकडे निवेदिता इकडे ॲक्टिंग करायला लागते. अहो तुम्ही सांगितलं होतं ना ते मला एक भली माणसं मिळाली आहेत, ते कबाड घेऊन जात आहेत, पण आता तुम्ही पुढचं बोला. अच्छा ठीक आहे ठीक आहे. अहो तुम्ही ऐका ना, आमच्या घरी एक मोठं झुमर सुद्धा आहे, त्याचे तुम्हाला 10-15 हजार मिळतील. तुम्ही तुमच्या टेम्पोमध्ये थोडी जागा करा म्हणजे कसं पुढचं बोलता येईल. तेव्हा ते म्हणतात काहीच हरकत नाही मॅडम, तुम्ही जे बोला ते आम्ही सगळं घ्यायला तयार आहोत. तेव्हा ती म्हणते ठीक आहे, माझं घर इथेच आहे, मग एक काम करायचं का, तुम्ही मला तुमच्या टेम्पोमध्ये घेऊन चला म्हणजे कसं सोपं होईल. ती लगेच टेम्पोमध्ये बसते आणि म्हणायला लागते बाप्पा खरंच तुझ्यामुळे एवढी भली माणसं मिळाली. तेव्हा ती मनातल्या मनात म्हणते त्या मुलीच्या सगळ्या इच्छा पूर्ण व्हायला पाहिजेत, तिच्या आयुष्यामध्ये एवढे संकट देऊ नको बाप्पा, खरंच तू मार्ग दाखवला आहे, या मार्गातून तिला यश सुद्धा मिळू दे. इकडे त्यांचा टेम्पो सुरू होतो. तेवढ्यात भैरवी इकडे मामांना कॉल करते. तेव्हा मामा विचारतात काय झालं भैरवी, तू आदर्श नगरलाच आहेस ना, मी तिकडेच येतो, आत्ताच निघतोय. तेव्हा भैरवी म्हणते नको बाबा तुम्ही तिथेच थांबा, ऑलमोस्ट टेम्पो भेटला आहे. तेव्हा ते विचारतात ऑलमोस्ट म्हणजे नेमकं तुला बोलायचं काय आहे. तेव्हा ती म्हणते एक रिटायर्ड पोलीस ऑफिसर आहेत, त्या आमची मदत करत आहेत, मग मला असं वाटते टेम्पो भेटून जाईल, पण तुम्ही इकडे येऊ नका, मुलांच्या जवळच राहा. तेव्हा ते म्हणतात चालेल, जर भैरवी काही हेल्प लागली तर मला सांग. तेव्हा मामा विचार करतात बरं झालं खरंच देवासारखं कोणीतरी भैरवीची मदत केली, हिच्या सोपरांना गालबोट लागता कामा नये. तेवढ्यात गार्गी इकडे सगळ्यांचा पाहुणचार करत असते, सगळ्यांना पाणी देते आणि तेवढ्यात तिथे दाराची बेल वाजते. भैरवी दारावरती आलेली असते. तेव्हा गार्गी म्हणते तुम्ही भैरवी ना. तेव्हा ती म्हणते हो मी आता इथे आली तर आहे, पण आता पुढचं काय मला त्याचंच टेन्शन पडलेलं आहे. तेव्हा निलिमा म्हणते बरं झालं त्या ताईंनी आपली मदत केली, नाहीतर हे सगळं कसं झालं असतं. हे टेम्पोचं प्रकरण थोडं सिरियसच होतं. तेवढ्यात गार्गी म्हणते तुम्ही काळजी करू नका, माझी मावशी हुशार आहे, ती सगळं व्यवस्थितच करेल. तेवढ्यात जगताप म्हणायला लागतात की आम्ही तुम्हाला सांगतोय ना निवेदिता मॅडमचं काम 1 नंबर चोख असतं आणि त्याच्या कामामध्ये कधी चुकत नाही. तेवढ्यात दाराची बेल वाजते आणि निवेदिता आणि ते गुंडही तिथे आलेले असतात. ते बघता भैरवीला आणि बाकी सगळ्यांना बघून ते तिथून पळून जायला लागतात. पहिले एकाच्या नंतर दुसऱ्याच्या दोघांच्या सनसनीत ती कानाखाली मारते आणि म्हणायला लागते आता सांगा काय त्या मुलीला तुम्ही तिकडं फसवून तिचे मोदक चोरत होता ना, तुम्हाला लाज वाटत नाही का हे सगळं करताना. तेव्हा ते म्हणतात तुम्ही सुद्धा तर आम्हाला फसवलंच आहे ना. तेव्हा ती म्हणते मी फसवलं का तुम्हाला, मला सांगा हे सगळं काम तुम्हाला कोणी करायला सांगितलं आहे. तेव्हा ते म्हणतात नाही हो मॅडम, हे सगळं तर आम्हाला फोनवरती सांगितलं जातं. तेव्हा ती म्हणते तुमचा फोन द्या, आत्ताच्या आत्ता मी चेक करते हे सगळं कोणी करायला सांगितलं आहे. तेव्हा ते म्हणतात मॅडम फोन नाही आहे हो. तेवढ्यात जगताप म्हणायला लागतात अच्छा फोन नाही आहे का. तेव्हा ती म्हणते यांचा चांगलाच पाहुणचार करा, जोपर्यंत खरा गुन्हेगार कोण आहे ना तो बाहेर निघत नाही ना तोपर्यंत यांना चांगलीच बिर्याणी द्या. हे सगळं झाल्यानंतर इकडे मीना आणि निलिमा त्यांचं थँक्यू म्हणत असतात. बरं झालं तुम्ही मदतीला आला, नाहीतर आम्ही 3 बायका हे सगळं कसं काय शोधू शकलं असतं. तेव्हा गार्गी म्हणते माझी मावशी आहे ना ती सुपर कॉप आहे, तुम्ही तिला साधं सुद्धा समजू नका. तेव्हा ते म्हणतात खरंच ही गोष्ट तर खरी आहे, त्यांच्याचमुळे हे सगळं प्रकरण सॉल्व्ह झालं. तेव्हा निवेदिता म्हणते आता माझं कौतुक करायची गरज नाही, नेमकं हे कोणी केलं आहे ते आपल्याला शोधायला पाहिजे. आणि मेन गोष्ट म्हणजे ते सुकटनकर फूडवाले आहेत, त्यांना भैरवी कॉल कर आणि त्यांना कळव की तुला टेम्पो
मिळाला आहे. भैरवी लगेच इकडे राजनला फोन करायला लागते. तेव्हा राजन विचारतो, काय ग भैरवी, काही समजलं का? नाहीतर चल आपण पोलिसांकडे जाऊ. तेव्हा भैरवी म्हणते, मला आता कन्फर्म आहे, मी तुझ्याकडेच टेम्पो घेऊन येत आहे, मोदक सापडले आहे. तेव्हा तो म्हणतो, चांगली गोष्ट आहे, पण एक काम करतो, मी माझा माणूस तिथे पाठवतो. एक तू काळजी करू नको, त्याच्याकडे सुकटनगर फूडचा ID असेल, त्यानंतर त्याचा फोटो, त्याच्या डिटेल्स, टेम्पोचा नंबर मी सगळं तुला पाठवतो, म्हणून तुला काळजी करण्यासारखं काही नाही. तेव्हा ती म्हणते, ठीक आहे, जर एवढ्या डिटेल असतील तर काहीच प्रॉब्लेम नाही. तेव्हा त्यालाही थोडं टेन्शन फ्री झालेलं असतं. तेव्हा भैरवी म्हणते, खरंच तुमच्याचमुळे माझं आज स्वप्न धुळीत मिळवण्यापासून वाचलेलं आहे. जर तुम्ही नसत्या ना तर हे स्वप्न नक्कीच पूर्ण झालं नसतं. खरंच तुम्ही खूप जास्त मदत केली आहे. तेव्हा ते म्हणतात, तुमची ही माणुसकी म्हणून मदत केली आहे, मग याला उपकाराचं नाव देऊ नको. तेव्हा ते म्हणतात, खरंच तुम्ही खरंच खूप मदत केली. तेव्हा ते म्हणतात, मी एक काम करते, तुम्हाला घरी सुद्धा सोडवते. तेव्हा ते म्हणतात, नको नको, आम्ही आमचे जाऊ शकतो. तेव्हा ते म्हणते, नको, आता ते तुला जोपर्यंत सगळे मोदक डिलिव्हर होत नाही ना तोपर्यंत माझ्या जीवाला शांती भेटणार नाही. पण भैरवी, हे एवढ्यावरती थांबून चालणार नाही. हे सगळं कोणी आणि का केलं हे आपल्याला शोधणं गरजेचं आहे. तेव्हा भैरवी म्हणते, हो नक्कीच आपण हे सगळं शोधू. दुसरीकडे या लोकांची जोरदार पार्टी सुरू असते. तेव्हा स्वप्ना म्हणायला लागते, आता भैरवीने तर होप सोडून दिले असतील ना की तिला ते टेम्पो मिळेल. खरं म्हटलं तर आपला प्लॅन यशस्वी झाला आहे. तेव्हा तो म्हणतो, ते तर असेलच, भैरवी आणि बाबा माझी वाट बघत बसले असतील आणि त्यांना काही टेम्पो तर सापडलाच नसेल. खरंच या गोष्टीवरती चर्च व्हायला पाहिजे. तेवढ्यात स्वप्नाला कॉल येतो आणि तिला समजतं की सगळ्या गोष्टी हातबाहेर गेल्या आहेत आणि ते टेम्पो सुद्धा मिळालं. पोलिसांनाही न्यूज मिळाली आहे. हे ऐकल्यानंतर ती अक्षरशः चिडून जाते आणि म्हणते, सगळं काही बर्बाद झालं आहे. आणि तिच्या जवळ जातो आणि म्हणायला लागतो, काही झालं नाही, तू टेन्शन घेऊ नको, एक प्लॅन फसला आहे, आपण दुसरा प्लॅन करू. ती अनिशला धक्का देऊन खाली पाडते, म्हणजे अक्षरशः त्याची लायकीच काढते. तेव्हा ती म्हणायला लागते, हे सगळं तुझ्याचमुळे झालं आहे, तुला बेसिक जागाही शोधता आली नाही, त्याच्याचमुळे तर भैरवी एवढ्या स्टेजला गेली. जर तू जागा पहिलेच शोधली असती ना तर हे सगळं झालंच नसतं आणि भैरवीचं ते प्रोजेक्ट सुद्धा पूर्ण झालं नसतं. तेव्हा अनिश चिडतो आणि म्हणतो, काय ग, तू मला धक्का दिला का? तुला एक एक करून सगळ्या अपडेट मी दिले होते आणि तरी सुद्धा तू प्लॅन केला होता. तू मला काही कळवलं नव्हतं, जे तू माझ्यावरती बरसते. माझी याच्यामध्ये काहीच चूक नाही आहे. तेव्हा ती म्हणते, आत्ताच्या आत्ता गेट आउट व्हा, सगळ्यांनी चालते व्हा, मला कोणाचं काही ऐकायचंच नाही. राजन आणि भैरवीचा बिझनेस उद्ध्वस्त करण्याचा प्लॅन पुरेपूर तुम्ही फसवून टाकला आहे. तर हे सगळं झाल्यानंतर ती अक्षरशः चिडून गेलेली असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत, मामा विचारतात, काय ग, ते येणार होत्या, त्या अजून आल्या कशा नाही? तेव्हा भैरवी म्हणते, ते येतच असतील, मी त्यांना पत्ताही व्यवस्थित दिला आहे. तेवढ्यात दाराची बेल वाजते. भैरवी निवेदिता ताईंना बघून खूप खुश झालेली असते. तेव्हा त्याही खूप खुश होऊन घराच्या आतमध्ये येतात. मामा त्यांना वेलकम करायला जातील. तेवढ्यात ते म्हणतात, तुम्ही. तेवढ्यात त्यांच्या तोंडूनही निघतंय, तुम्ही. एक दुसऱ्यांना बघून त्यांच्या चेहऱ्याचा रंग उडून गेलेला असतो. इथे हा पूर्ण एपिसोड संपतो. आता हे दोघं आमने सामने तर आले आहेत. खरंच आता तरी यांच्यामध्ये मैत्री होईल की ही दुश्मनी अशीच चालू राहील? तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.